नमस्कार भाविकहो, ईश्वरी भक्ती मार्ग या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुमचे मनापासून स्वागत करते. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीलाच येणारी चैत्र नवरात्री म्हणजे देवीच्या उपासनेचा एक अत्यंत पवित्र काळ. या 9 दिवसात आपल्या घराण्याचे रक्षण करणाऱ्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळवणे अत्यंत महत्त्वाचे असते. पण कुलदेवीची योग्य पद्धतीने सेवा कशी करावी, तिची ओटी कशी भरावी, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरात घटस्थापना केली जाते. या 9 दिवसात कुलदेवी समोर अखंड दिवा लावण्याला खूप महत्त्व आहे. तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा हा अखंड दिवा देवीच्या उजव्या बाजूला प्रज्वलित करावा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुख शांती नांदते. कुलदेवीला लाल रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे रोज सकाळी देवीला स्नान घातल्यावर लाल रंगाचे फूल म्हणजेच जास्वंद किंवा गुलाब नक्की अर्पण करा. नवरात्रीत देवीला रोज श्रद्धेने कुंकू वाहावे. कुंकू वाहताना देवीच्या नामस्मरणाचा किंवा ओम ऐं व्रीं क्लीं चामुंडायै विच्चे या नवारणम मंत्राचा 108 वेळा जप केल्यास विशेष फळ मिळते. तसेच या काळात जमल्यास दुर्गा सप्तशतीचा पाठ, देवी कवच किंवा श्री सूक्त वाचण्याचे देखील खूप मोठे महत्त्व आहे. नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमीला कुलदेवीची ओटी आवर्जून भरावी. ओटी भरण्यासाठी एक स्वच्छ ताटात लाल रंगाचा खण किंवा साडी ठेवावी. त्यावर तांदूळ, एक श्रीफळ म्हणजेच नारळ, हळद कुंकू, 5 प्रकारची फळे किंवा सुकामेवा, विड्याची पाने, सुपारी आणि यथाशक्ती दक्षिणा ठेवावी. अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने देवीला प्रार्थना करून ही ओटी अर्पण करावी. तसेच अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी देवीला गोडाधोडाचा, विशेषतः पुरणपोळी किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा. तसेच नवरात्रीत कुमारिका पूजन म्हणजेच लहान मुलींना देवीचे रूप मानून त्यांना घरी बोलावून आदराने जेवण दिल्यास कुलदेवी अत्यंत प्रसन्न होते. मंडळी, कुलदेवी ही आपल्या कुटुंबाची ढाल असते. चैत्र नवरात्रीत अशी साध्या पण श्रद्धायुक्त पद्धतीने सेवा केल्यास देवीचा अखंड आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये जय कुलदेवी लिहून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या ईश्वरी भक्ती मार्ग या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री कुलदेवतायै नमः. श्री स्वामी समर्थ.